तर आज आहे ना आमच्या गावातल्या मराठी शाळेमध्ये म्हणजे आपल्या जिल्हा परिषदच्या शाळेमध्ये ना बाल आनंद मेळाव्याचा कार्यक्रम आहे. मला तिथं उद्घाटनासाठी मोठ्या आपुलकीने बोलावलंय. चिट्टे पिट्टे आणि आपल्याला चिट्टे पिट्टे आवडत तुम्हाला माहिती, त्याच्यामुळे चाललोय आता. चला बाल आनंद मेळाव्यात डायरेक्ट. आता मायापर्यंतचे सगळे पोर आहे ना जवळजवळ मराठी शाळेतच शिकेले बरं का. आणि त्याच्यात गावची मराठी शाळा म्हणले का मग मोकार आनंद राहतो. गावातल्या लोकांना आपला आनंद आहे बरं का, म्हणजे आपली आपुलकी स्वाभिमान आहे. त्यामुळे पहिलं मला सरांनी बोलवलं होतं की आपल्या गावचं भूषण आहे. म्हणलं सर भूषण नाही, पण मी त्या चिट्ट्या पिट्ट्यांसाठी आलोय, कारण एवढं मस्त बाल आनंद मेळाव्याचं नियोजन केलं ना. आणि एवढ्या लहान वयातच आपल्या प्राथमिक शाळेमध्ये बिझनेसचं म्हणजे लोकां समाजामध्ये कसं व्यवसाय करायचा त्याचं नॉलेज भेटतंय. म्हणलं आयला मी होतो तेव्हा लाहत होतं. आणि ही आहे आमच्या गावची प्राथमिक शाळेची इमारत. काय नाद आहे का डायरेक्ट. सरांशी बोलणं झालं, म्हटलं भविष्य काळात आपण काही उपक्रम करणार आहे. मग त्यानंतर पूजन झालं. पूजन झाल्यानंतर मी ज्येष्ठांना मान दिला नारळ फोडण्यासाठी. आणि नारळ फुटल्यानंतर पहिलाच मी ना चिट्टे पिट्ट्यांचा बिझनेस पाहायला गेलो. अहो डायरेक्ट बाटलीत पैसे टाकायचे पाण्यात, कोणलाच जमाना ते. म्हणलं भारी. पुढं गेलो तर कोण वडे आणेल, कोणी काय आणेल. आता आपण डाएट वाचल्यामुळे आपण काय खाले नाही, पण काहींचे बारीक बारीक कोणी साड्या विकायला आणेल होत्या. आणि त्यानंतर मग या बारकीला विचारलं का बाई काय आणलं तो. काय आप्पे. मोठ्या आपुलकीनं तिच्याकडे 2 शिल्लक राहिलेले आप्पे होते, ते तिनं मला दिले. आता दुसऱ्या बारकीनं बघितलं म्हणे माझे पण आप्पे खावच लागते. आता सगळ्यांच्या वस्तू घेतल्यानंतर आहे ना ते पैसे घ्यायचं विसरत नव्हते बरं का. ही मोठी आनंदाची गोष्ट होती खरंच. म्हणजे ना बाल आनंद मेळावा हा ना भारी उपक्रम होता. अजून असे काही उपक्रम असतील तर तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये सुचवू शकता. धन्यवाद.